GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। जामखेड परिसरातील प्रकल्पग्रस्त युवक रोजगारापासून वंचित। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा। जामखेड प्रतिनिधी प्रल्हाद पांढरे। आणि आम्ही निवेदन पण दिलं। आज आम्हाला या ठिकाणी आता नवनिर्वाचित आपले वकील साहेब मालवांडे साहेब आता जिल्हाध्यक्ष झाले त्यांचं आणि सर आम्हाला मोलाचं योगदान मिळालं। त्यांच्यामुळे आमचा काही प्रश्न मार्गी लागले गेले आणि सर्व जामखेड वासियांच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी दोघांचाही अभिनंदन आभार व्यक्त करतो। त्यांनी आम्हाला मदत केल्याबद्दल। यानंतर आमच्या काही ज्या समस्या आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त वकील साहेब आपल्याला सांगू शकतात, त्यामुळे आपण वकील साहेब थोडा मार्गदर्शन करा। त्यांना डोक्यावरती येण्याची वेळ पडतीये, त्यामुळे माझं टाटा सोलार कंपनीला एवढंच म्हणणं आहे, जर त्यांनी ह्या मुलांना जर बेरोजगार नाही दिलं तर पूर्ण महाविकास आघाडी ही याच्यामध्ये आक्रमक भूमिका घेईल आणि 15 ऑगस्ट रोजी ज्या दिवशी पालकमंत्री इथे असतील त्या दिवशी सर्वजण उपोषण आणि आंदोलन हे करण्यात येईल। त्यामुळे टाटा सोलार कंपनीला एवढंच म्हणण्यात येते की त्यांनी आज जेवढे आश्वासनं दिले आहेत तेवढे त्यांनी पूर्ण करावे। समस्त प्रकल्पग्रस्त शेतकरी जामखेड टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी सौर प्रकल्प याला जमीन दिलेल्या कुटुंबातील व्यक्तींना रोजगार मिळावा या अतिशय न्याय मागणीसाठी सर्व जामखेड वासी आज इथं आलेत। याच्यामध्ये तरुण भोजने साहेब आणि त्यांची सगळी टीम आज आपण बघतायत की सगळे तरुण मुलं इथं आलेले आणि त्यांची एकच मागणी की ज्या प्रकल्पासाठी मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही 500 हेक्टर जमीन दिली त्या प्रकल्पामध्ये आमच्या स्थानिक युवकांना रोजगार मिळाला पाहिजे ही अशी न्याय आणि हक्काची मागणी आहे। या मागणीला सपोर्ट म्हणून 2013ला जो राईट टू फेअर कम्पेन्सेशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013 झाला, त्यामध्ये सुद्धा प्रोजेक्टला जमीन संपादित करत असताना शासनाने किंवा कुठल्याही प्रायव्हेट कंपनीने तो प्रोजेक्ट होत असताना तिथल्या प्रोजेक्टच्या जो सोशल असेसमेंट आहे, सामाजिक त्याला सर्वेक्षण म्हणतो, ते करणं गरजेचं आहे। आणि सोशल असेसमेंट नुसार ज्या वेळेस या जमिनी प्रोजेक्टला गुंतल्या गेल्या त्यावेळेस तिथल्या शेतकरी शेतमजूर याचं काम संपलं आणि त्या हाताला जे शेतीच्या माध्यमातून काम मिळत होतं ते काम संपलं।